आपण बघतोय एबीपी माझा महानिकालाचं महाकव्हरेज सुरू आहे आणि अनेक निकाल आता समोर येत आहेत, स्पष्ट होऊ लागलेले आहेत। काही अत्यंत क्लोज फाईट होत्या, ज्याच्यामध्ये फाईट होती नाना पटोलेंची आणि त्याचा अपडेट आपल्याकडे आलेला आहे। भारती आणखी काही अपडेट नाना पटोलेंच्या अपडेटचा घेऊन आले। 529 मतं। भारती आणखी काय अपडेट? भारती खरं तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, त्या नाना पटोलेंचा निसटता विजय म्हणावा लागेला। खूपच निसटता विजय। आपण फेऱ्यांचा विचार केला तर अनेक फेऱ्यांमध्ये नाना पटोले पिछाडीवर होते आणि खूपच चुरशीची अशा पद्धतीची लढत ती सुरू होती। मतमोजणीमध्ये सुद्धा अविनाश ब्राह्मणकर हे जे त्यांच्या विरोधातले उमेदवार होते आणि अखेर आत्ता शेवटच्या फेरीमध्ये 529 मतांनी ते विजयी झाले असे आपल्याला आत्ता थोड्या वेळापूर्वी माहिती मिळाली। म्हणजे काँग्रेसचे बाकी दिग्गज ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि नाना पटोले यांचा अत्यंत निसटता असा विजय झालेला आहे। म्हणजे स्वाभाविकच काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्यासाठी हा विजय तितकाच महत्त्वाचा आहे। आपण आणि दिग्गजांचा जो विचार करतोय त्यात आपण एक नाव विसरतोय। आपण बाळासाहेब थोरातांबद्दल बोललो, आपण पृथ्वीराज चव्हाणांबद्दल बोललो, मात्र दिग्रस दारव्हा ही जी लढत होती जिथे संजय राठोड विजयी झालेले आहेत, तिथे सुद्धा काँग्रेसचे अतिशय ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव झालेला आहे। त्यामुळे त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय। त्यामुळे काँग्रेसचे जे नेते ज्यांना पराभव पत्करावा लागलाय त्यात माणिकराव ठाकरे यांचा सुद्धा नाव। खरं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।